नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळीनो 8 मेचा एपिसोड तुम्ही पाहत आहात. आणि प्रेक्षकांनो, खरंच आजचा एपिसोड हा खूप इंटरेस्टिंग आहे, कारण नंदिनीमधील डॅशिंग नंदिनी जी आहे ती विजय समोर आलेली आहे आणि त्यामुळे विजयचा अगदीच थरकाप उडालेला आहे. आता प्रेक्षकांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत, परंतु त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर प्रेक्षकांनो, इथे बघा, नंदिनी ही म्हणत असते की सर्वच प्रॉब्लेम एकदम कसे काय आले, सर्वच घराबाहेर गेले आणि नेटवर्कही जाम झाला, लाईट्स गेल्या, काय वसुहत्या, असं कसं काय झालं. असं म्हटल्यानंतर वसुंधरा म्हणत असते की मला काय माहिती. आणि त्यावेळेस बघा, इथे विजय म्हणत असतो की एक मिनिट आम्ही तुम्ही सर्व घरात आल्यानंतर तुमच्यासमोरच आम्ही घरात आलोय, मग आम्हाला काय माहिती इथे काय झालंय. तर त्यावेळेस इथे बघा, तो म्हणत असतो की नंदिनी आणि पार्थ, मला वाटलं तुम्ही जरा सेन्सिबल आहात, परंतु तुम्ही असं सेन्सलेस कसं काय वागू शकता. असं म्हटल्यानंतर बघा, इथे पार्थ म्हणत असतो की माइंड युअर लँग्वेज विजय. असं म्हटल्यावर विजय म्हणतो ओके ओके असं म्हणून तो म्हणत असतो की नंदिनी वहिनी आणि पार्थ, मला वाटलं या घरामध्ये तुम्ही दोघेच समंजस आहात, परंतु असे बिनबुडाचे आरोप तुम्ही आमच्यावर कसं काय करू शकता. असं म्हटल्यानंतर बघा, इथे पार्थ म्हणत असतो की अशी सिच्युएशन असताना देखील तुला मस्करी आणि थट्टा सुचते का. त्यावेळेस तो म्हणतोय की नाही मी मस्करी वगैरे थट्टा काहीही करत नाही आणि मी तुम्हाला किती वेळा सांगतोय की आम्ही काहीही केलेलं नाही. त्यावेळेस बघा, इथे तो आवाज वाढून बोलल्यानंतर इथे पार्थ त्याला म्हणत असतो की आमच्याच घरात राहून तो आमच्यावर आवाज वाढवतोयस. त्यावेळेस तो म्हणतो की अरे पार्थ, तुझा काय मेमरी लॉस वगैरे झालाय का काय. मी किती वेळा तुला सांगतोय की हे घर आमच्या आईंचं आणि विक्रम काकांच्या नावावर आहे, मग तुझा काय संबंध. असं म्हटल्यानंतर बघा, पार्थला खूप राग येतो आणि त्यावेळेस तो म्हणत असतो की काय परत तेच सांगून सांगून कंटाळा आला यार मला. असं म्हणून बघा, इथे विजय नको ते इथे पार्थला बोलत असतो आणि त्यामुळे पार्थचा स्वतःवरचा ताबा सुटतो आणि बघा, तो इथे विजयच्या अंगावर धावून जातो, त्याला हाताने मारायला लागतो. आणि प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा, इथे वसुंधरा विजयला अडवण्याचा प्रयत्न करत असते आणि इकडे पार्थला मानिनी अडवत असते. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा, इथे वसुंधरा म्हणत असते की मला तर बाई काही कळतच नाही, यांच्या प्रेग्नेन्सीमध्ये आपल्याला काय काय सहन करावं लागणार आहे कुणास ठाऊक. चला विजय, आपल्याला रम्याला कॉल करायचा आहे ना, चला जाऊया तिथून. असं म्हणून ते दोघं गेल्यानंतर बघा, इथे मानिनी म्हणत असते की अरे पार्थ, कशाला उगाच त्यांच्या नादी लागतो, त्यांच्या नादी लागण्यामध्ये काहीही अर्थ नाही. असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणत असतो की याला एकदा कधी घरातून बाहेर काढतोय, मला असं झाले. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस नंदिनी ते मानिनीला म्हणत असते की आई, तुम्ही आज गुरुजीकडे गेला होतात, काय झालं तिथे. त्यावेळेस ती म्हणत असते गुरुजीचं बोलणं तर काही कळतच नाही. ते म्हणत होते की धोका आहे, परंतु तो काही सक्सेस होणार नाही. आणि त्याचबरोबर ते म्हणत होते की तुमचे कर्म बदलणार आहे. तर मला तर बाई त्यांचं काही कोड सुटलेलंच नाही. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा, इथे जीवा म्हणत असतो की या गुरुजींचं कोड सुटण्यासाठी एखादी डिक्शनरी आहे का. त्यावेळेस बघा, मानिनी म्हणते की जरा शांत बस रे बाबा. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस मानिनी म्हणते की हो, गुरुजीने एक धागा दिलाय, मी उद्या तो धागा तुमच्या हातामध्ये बांधते. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा, नंदिनी ही तिच्या रूममध्ये आलेली असते आणि त्यावेळेस तिला मानिनीचं सर्व काही बोलणं आठवतं. गुरुजी धोका आहेत असंही म्हणलेलं तिला आठवत असतं. आता प्रेक्षकांनो बघा, तेवढ्यात जीवा जो आहे तो तिथे येतो आणि त्यावेळेस तो म्हणतोय की आता काय झालं, आता का तू चेहरा पाडून बसली आहेस. असं म्हटल्यानंतर बघा, इथे नंदिनी म्हणत असते की आता काय झालं म्हणजे, अरे किती काय झाले तुम्हाला माहित नाहीये का. असं म्हटल्यानंतर इथे जीवा म्हणतोय काय झालंय, काय नाही, एवढं काय नाही ते आता. असं म्हणून आता काव्याला काही झालंय का. त्यावेळेस ती म्हणत असते की तुम्हाला काहीच माहिती नाही, मी स्वतःच्या डोळ्याने काव्याची अवस्था बघितली. त्या दिवशी आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, तर एका बाईचं मिसकॅरेज झालं होतं आणि त्यामुळे तिची काय अवस्था झाली होती, ती किती पॅनिक झाली होती, हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला काही यातलं माहीत नाही. त्यावेळेस जीवा म्हणत असतो की बरं ठीक आहे, शांत हो. आणि त्यावेळेस ती म्हणत असते की मला काहीच कळत नाहीये. असं ते गुरुजी एकीकडे म्हणतायत की धोका आहे, एकीकडे आमची मिसकॅरेजची हिस्ट्री आहे आणि हे सतत घडणार हेही मला माहीत आहे, कोणीतरी मुद्दामहून आज घडवून आणलेला आहे. त्यावेळेस बघा, इथे जीवा म्हणत असतो की नाही, हा कोइन्सिडन्स असू शकतो, सगळे एकदम घरातून बाहेर जाणं हे काय परत थोडीच होणार आहे. त्यावेळेस ती म्हणते की नाही, ही गोष्टी परत होणार, मला माहिती आहे आणि हे कोण करणार आहे याचाही मला अंदाज आहे, परंतु माझ्याकडे पुरावा नाही आणि मी त्यासाठी फक्त पुराव्यांची वाट पाहते, मग मी यांच्याकडे बघेन. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा, जीवा म्हणत असतो की बरं ठीक आहे, आता शांत हो. आणि त्यावेळेस नंदिनी खरंच खूप चिडचिड करत असते. तेव्हा जीवा म्हणतो की बरं ठीक आहे, आपण आजपासून तुझी आणि काव्याची दोघींची अगदी व्यवस्थित काळजी घेऊयात. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा, वसुंधरा ही विजयकडे आलेली असते आणि त्यावेळेस ती म्हणत असते की दुसरा प्लॅनही फेल झाला. त्यावेळेस विजय म्हणतो की हो, दुसरा अटेम्प्ट देखील फेल झालेला आहे. आता त्यावेळेस ती म्हणते की मग
मग आता काय करायचं, एवढं नेटवर्क जाम करून सगळी सोय लावून देखील त्या काव्याला काहीही झालेलं नाही, ती अजून व्यवस्थितच आहे असं म्हटलं. आणि ती म्हणते की माझी रम्या आता येणार आहे, ती आल्यानंतरच काहीतरी करेल. आता प्रेक्षकांनो हे ऐकून बघा विजय खरंच खूप चिडलेला असतो आणि त्यावेळेस तो म्हणत असतो की म्हणजे मी काहीतरी कामटेकडा आहे का, मी सर्व काम सोडून इथं तुमची कामं करत बसलोय, तुमचा स्वतःचा पर्सनली जो दुश्मनी आहे ती माझ्या शिंगांवर वागवत बसलोय मी, आणि तरी देखील तुम्ही असं म्हणताय की माझी रम्या आल्यावर सर्व काही करेल, म्हणजे मी काय रिकामटेकडा आहे का असं म्हटल्यानंतर बघा इथे वसुंधरा त्याला खूप घाबरते आणि त्यावेळेस म्हणजे नाही नाही जावई बापू मला तुम्हाला असं बोलायचं नव्हतं. त्यावेळेस ते म्हणतो की हसतो आणि परत आहे त्या विजय खरंच खूप साधा आहे अशा रूपमध्ये तो तिच्या समोर येतो आणि त्यावेळेस तो म्हणत असतो की मला खूप राग आला होता आणि म्हणून तो राग मी तुमच्यावर काढला, पण खरंच सॉरी मला असं काहीही बोलायचं नव्हतं. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस वसुंधरा म्हणत असते की बाई मी खरंच घाबरले की तुम्हाला. त्यावेळेस तो म्हणतो की सॉरी सॉरी खरंच चुकलं माझं, पण माझा राग ना मला कंट्रोल झाला नाही म्हणून मी तुमच्यावर बोलून गेलो. त्यावेळेस ती म्हणत असते बरं आता खूप दमला असेल ना प्लॅनिंग वगैरे करून, जा आता झोपा. तो गेल्यानंतर ते वसुंधरा म्हणत असते की बाई उगच मी काहीतरी बोलून बसली. आता प्रेक्षकांनो इकडे बघा विजय स्वतःवरच एवढा चिडलेला असतो, स्वतःला 4 ते 5 वेळा सपासप गालामध्ये मारून घेतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की नाही नाही विजय सावर स्वतःला, आज तुझी बाजू त्यांच्यासमोर आलीच कशी आणि योग्य वेळ येईपर्यंत तुझा खरा चेहरा या देशमुखांना कळायला नको. आता प्रेक्षकांनो इकडे बघा मानिनी ही त्या धाग्यांकडे पाहत बसलेली असते आणि त्यावेळेस तिला सर्व काही घरात जे काही आज घडलेलं आहे महाभारत ते तिला आठवत असतं. आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच नंदिनी मानिनी जवळ येते आणि त्यावेळेस ती म्हणत असते की आई तुम्ही ठीक आहात ना. त्यावेळेस इथे मानिनी म्हणते की हो अगं मी ठीक आहे, पण किती काळजी करशील नंदिनी तू, अगं तू सर्वांचीच काळजी करतेस, माझी कटकट सहन करतेस, काव्याची काळजी करतेस, तिच्या तब्येतीची काळजी करतेस आणि त्याचबरोबर सगळ्याचे रुटीन जे आहे तेही तू बघत असते, सगळं किती काम करशील. आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच बघा मिथून जो आहे तो तिथे आलेला असतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की वहिनी मी आतमध्ये येऊ का. तेव्हा नाही ते मानिनी म्हणत असते की अहो मिथून भाऊजी विचारायचंय काय, या की आतमध्ये. आता आतमध्ये आल्यानंतर बघा इथे मिथूनचा चेहऱ्यावरूनच स्पष्ट दिसत असतं की तो काहीतरी सांगणार आहे किंवा त्याचं काहीतरी बिनसलेलं आहे. आता प्रेक्षकांनो कसलाही विचार न करता रडत रडत डायरेक्ट तो मानिनीच्या पायाजवळ थांबतो आणि त्यावेळेस तो म्हणत असतो की वहिनी वहिनी खरंच मला माफ करा, चुकलं माझं वहिनी, खरंच माफ करा. असं म्हटल्यानंतर मानिनी म्हणत असते की काय झाले मिथून भाऊजी, कशाबद्दल बोलताय तुम्ही, आज काव्या एकटी घरात राहिली म्हणून बोलताय का. त्यावेळेस तो म्हणते की हो वहिनी मला माफ करा, मी आज बाहेर जायला नको पाहिजे होतं. पण त्यावेळेस मग नंदिनी म्हणते की ठीक आहे मिथून काका एवढं काय त्यात, तुमचंही बँकेत काम होतं. मग त्यावेळेस इथे मानिनी म्हणत असते की मिथून भाऊजी तुमचं बँकेत कशासाठी काम होतं, म्हणजे काय करायचं होतं तुम्हाला, आणि हो मी श्रेयाची पैसे तर फीस तर मी भरलेली आहे, मग तुम्ही बँकेत कशासाठी गेला होता. मी ना या कामाच्या गडबडीमध्ये सांगायची विसरले. आणि त्यावेळेस ती म्हणत असते की तुम्ही श्रेयाची फीस भरण्यासाठीच गेला होता का. मग त्यावेळेस इथे बघा मिथून म्हणत असतो की हो मी श्रेयाची फीस भरण्यासाठीच गेलो होतो. मग त्यावेळेस इथे मानिनी म्हणत असते की काय चेक वगैरे आला की काय तुमचा. त्यावेळेस तो म्हणतो की नाही मला विजयने पैसे दिले. आणि त्यावेळेस मग तो म्हणत असतो की मला विजयनं तुमच्याबद्दल काय काय सांगितलं. तो म्हणाला की मानिनी वहिनी म्हणत होत्या की मिथून भाऊजी काहीच कामाचे नाही आहेत, नुसते रिकामटेकडे आहेत आणि घरावर बोज आहेत, एवढं वय झालंय तरी एक दमडी कमवण्याची अक्कल नाही वगैरे असं म्हणत होते. आणि त्यावेळेस तो म्हणतोय की मला फक्त त्याने पैसे दिले नाही तर त्यांनी मला खूप काही सुनावलं. आणि त्यावेळेस इथे मानिनी म्हणत असते की नाही हो नाही भाऊजी मी तुम्हाला असं काहीच बोललेले नाही आणि तुमच्याबद्दल असा विचार माझ्या मनात येणं सुद्धा शक्य नाही. त्यावेळेस इथे मी तुम्ही म्हणत असतो की हो मला माहिती आहे वहिनी, माझी वहिनी नाही तर तुम्ही माझी मोठी बहीण आहात आणि माझा पूर्ण विश्वास आहे, परंतु असं म्हणतात ना गरजवंताला अक्कल नसते, अगदी तसं झालं हो माझं. आणि 1 ते 2 दिवसात मला फीस भरायची होती, मी 2 ते 3 वेळा तुमच्याकडे आलो, परंतु तुम्ही काही माझ्याशी बोलला नाही, तुम्ही तुमच्याच टेन्शनमध्ये होता म्हणून नाईलाजाने मी त्याच्याकडून पैसे घेतले. आणि हो वहिनी मी ते पैसे भरण्यासाठी म्हणून जेव्हा बँकेत गेलो तर तेव्हा मला कळलं की त्या चेकवर वसुंधराची साईन आहे आणि त्यामुळे मी 1 रुपयाही त्यातला खर्च न करता बघा हा चेक मी घरी घेऊन आलेलो आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस नंदिनी म्हणत असते की मिथून काका आणि आई तुम्हाला कळतंय का, याने मुद्दामहून मिथून काकाला बाहेर पाठवलं आणि तुमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी हे सर्व त्याने केलेलं आहे. त्यावेळेस मिथून काका म्हणतात जर असं काही असेल ना तर मी त्या विजयला सोडणार नाही. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस नंदिनी म्हणत असते की काका तो चेक द्या माझ्याकडे, हा चेक मीच त्याला परत करते आणि नंदिनी काय खरी चीज काय आहे हे मी त्याला आज दाखवूनच देते. आता प्रेक्षकांनो इकडे बघा इथे किचनमध्ये विजय काहीतरी करत असतो आणि त्यावेळेस तो गाणं गुणगुणत असतो की आवाज वाढव डीजे तुझ्या आईची शपथ आहे. त्यावेळेस नंदिनी म्हणते की अरे हेच गाणं आज आमच्या
आनंद निवास समोर वाजत होतं त्यावेळेस तो म्हणतो हो का, आणि असं म्हणून तो परत तो गाणं जोरजोरात गायला लागतो. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस इथे नंदिनी म्हणत असते की चूप शांत बस एकदम, असं म्हणून बघा ती त्याच्याजवळ येते आणि त्यावेळेस ती म्हणत असते काय आज हेच गाणं आमच्या तिथे वाजत होतं आणि तू पण तेच गाणं कसं काय गुणगुणायला लागलास. त्यावेळेस तो म्हणतो की गाणं काही सहज जे आठवलं ते येतं, त्यासाठी थोडंच काही करायला लागतं. पण त्यावेळेस इथे नंदिनी म्हणते हो गाणं सहज आठवतं, पण प्लॅनिंग तरी असं डोक्याचा वापर करून करायला लागतं ना, अगदी तू जसं केलंस तसं. आणि तुला खरं सांगू का, ते गाणं एवढ्या जोरात ते लोक वाजवत होते ना, त्यामुळे आम्ही सर्वच जण हैराण झालो होतो. अगदी तू या घरात आल्यापासून आम्ही जसे हैराण झालो ना, अगदी तसंच सगळेजण हैराण झालो होतो. असं म्हटल्यानंतर बघा तिचं बोलणं कोड्यात बोलणं ऐकून ते या विजयला काही कळेन असं होत असतं. आणि त्यावेळेस बघा इथे नंदिनी म्हणत असते की काय रे तुला तेच गाणं का आठवलं. त्यावेळेस तो म्हणतो काय माहिती आठवलं सहज म्हणून गुणगुणायला लागलोय. आणि आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा इथे नंदिनी त्याला जोरजोरात काहीतरी बोलत असते आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस इथे विजय म्हणत असतो की तुम्ही मला कशाबद्दल बोलताय ना, मला काहीच कळत नाहीये. त्यावेळेस ती म्हणते की तुला माहितीये चांगलंच माहितीये की मी काव्याबद्दल बोलते आणि तू काव्याच्या बाबतीत तूच काहीतरी केलेलं आहेस. असं म्हटल्यानंतर तो म्हणतोय तुम्ही असं का करताय, बाहेर मगाशी पार्थ माझ्या अंगावर धावून आलाय ना, ते तुम्ही असं म्हटल्यानंतर ती म्हणत असते की हो, आणि खरंच तुला एक स्टोरी सांगते मी, तुला माहितीये का आम्ही शाळेत असताना ना इथे माझ्या बहिणीला म्हणजे काव्याला ना कोणीतरी खूप त्रास, त्याचं नाव होतं अभिषेक, तो मुलगा ना खूप त्रास देत होता. मग मी त्याला ठरवलं की मी ना त्याला काहीही करून त्याला धडा शिकवणारच. मग त्यावेळेस एकदा काय झालं, स्पोर्ट डे होते आणि मग त्यावेळेस लंगडीचा कार्यक्रम होता आणि अगदी टाचोटाच भरलेलं आमचं ग्राउंड होतं आणि त्या ग्राउंडवरती तो मला पकडायला आला. मग त्यावेळेस तो म्हणत असतो की हां मग काय केलं तू, पायात पाय घालून त्याला पाडलं असशील. त्यावेळेस ती म्हणते की अजिबात असले फालतू गेम नंदिनी करत नसते, नंदिनीचा पॅटर्नच वेगळा आहे. आणि त्यावेळेस ती म्हणत असते की मी ठरवलं की त्याला आज असं दमवायचं की बासच. मग त्यावेळेस मी पुढं पळत राहिले, तो मला पकडण्यासाठी माझ्या मागे पळत राहिला, एवढा पळत राहिला की तो अगदी चक्कर येऊन खाली पडला. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा तो म्हणत असते की हो, आणि तेव्हा नंदिनी म्हणते की मी हे तुला सांगते कारण जो माझ्या बहिणीच्या वाकड्यात जातो त्याची मी अशीच अवस्था करत असते आणि त्याला मी एक धडा शिकवला, मेसेज दिला, तेव्हापासून तो माझ्या बहिणीच्या वाकड्यात गेला नाही. आणि तुलाही मी हेच सांगते की जर तू माझ्या काव्याच्या बाबतीत काही वाकडं करण्याचा विचारही जरी केलास तरी मी तुझं काय करेन हे तुलाच सुद्धा माहीत नाही. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे नंदिनी म्हणत असते की काय काय बनवतोयस. त्यावेळेस तो म्हणतो की जिंजीर आणि लेमन टी बनवतोय. त्यावेळेस ती म्हणते की रेसिपी छान आहे, मला ठेचायला आणि पिळायला खरंच खूप आवडेल, कधीतरी सांग मदत हवी असेल तर मी चांगलंच ठेचीन आणि पिळून काढेल. असं ऐकल्यानंतर बघा तो अजूनच घाबरून जात असतो. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा नंदिनी त्याला तो चेक आहे तो चेक देत असते आणि त्यावेळेस ती म्हणते की पुअर बॉय मिथून काकाने हा चेक नाही रे यूज केला, घे तुझा चेक घे, आणि असं म्हणून त्याच्या अंगावरती चेक फेकते. आता प्रेक्षकांनो परत ती जायला निघते आणि जाता जाता परत रिटर्न येते आणि त्यावेळेस जो त्याचा लेमन टीचा जो ग्लास आहे तो त्याच्या हातात देते आणि त्यावेळेस ते म्हणते की कर एन्जॉय कर. असं म्हटल्यानंतर तो ग्लास बघा त्याच्या हातात देत असते आणि तिथून नंदिनी निघून जात असते. आता प्रेक्षकांनो इथून बघा नंदिनी निघून गेल्यानंतर विजय जो आहे तो मनातच विचार करत असतो की थांब अगोदर त्या काव्याची विकेट पडू दे, मग नंतर बघतो तुझ्याकडे, तुला असा पळवतो की मग कळेलच तुला हा विजय काय चीज आहे आणि मग नंतर कळेलच कोणाला अगोदर चक्कर येते. असं म्हणून बघा प्रेक्षकांनो विजय इथे स्वतःच्या मनातच विचार करत असतो. आता प्रेक्षकांनो इकडे नंदिनी ही तिच्या रूममध्ये आलेली असते आणि दोघेही जीवा नंदिनी ते झोपलेले असतात. त्यावेळेस नंदिनी म्हणते की झोपल्यानंतर किती इनोसंट दिसत आहेत, परंतु जागे झाल्यानंतर यांचा हा इनोसेंट जातो कुठे असं म्हटल्यानंतर बघा जीवा जोरजोरात हसायला लागतो आणि त्यावेळेस नंदिनी त्याला जोरात मारते आणि ती म्हणते काय माझी स्टिक माझ्यावर यूज करताय का. त्यावेळेस तो म्हणतो की उघडलं दुकान उघडलं, असं म्हणतो की झालं सकाळ सकाळी तुझं मारायला सुरू झालं. असं म्हटल्यानंतर बघा तो नंदिनीला जवळ घेतो. आता प्रेक्षकांनो तो नंदिनीला म्हणत असतो की नंदिनी आपलं ना आयुष्य खरंच खूप बोरिंग चाललंय, मी ऑफिसला जातोय, तू घर सांभाळतेस, तू कामावर जातेस, असं ना काहीतरी ॲडव्हेंचर आपल्या आयुष्यात नाही. त्यावेळेस ती म्हणत असते की तुम्हाला ना सुख बघवत नाहीये का. तेव्हा तो म्हणतो की जरा शांत बस ग, बायको आहेस म्हणून बायकोसारखा विचार करण्याची काहीही गरज नाही आणि गैरसमज तर अजिबात करून घेऊ, काहीतरी ॲडव्हेंचर पाहिजे का आयुष्यात. त्यावेळेस ती म्हणत असते की मग ठीक आहे की आता काही दिवसांपूर्वी तुम्ही दिलंच होतं की त्या दिवशी नाही का सरप्राईज दिलं. त्यावेळेस तो म्हणतो काही दिवसांपूर्वी तू असं कधी करतेस का. त्यावेळेस बघा नंदिनी म्हणत असते की बरं ठीक आहे मग आता काय. तेव्हा तो म्हणत असतो की साधा पाय सुद्धा तुझ्या अंगावर टाकून देत नाहीस ग तू. ती म्हणते काय करणार आहो मी ना 25 वर्ष पाहिजे तशी झोपली पण आता नाही
बाळ पोटामध्ये आल्यापासून मला अगदी फक्त डाव्या कुशीवर झोपायला लागतं. त्यावेळेस तो म्हणतो, ओ ग माझी नंदू, असं म्हणून तिला जवळ घेत असतो. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा आई तर ती म्हणत असते की ओ बरं आवरा ओ, जा लवकर, तुम्हाला ऑफिसला जायचं नाही का, असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो की नाही, मला आज ऑफिसला थोडं लेट जायचं, त्यामुळे तुझं तू आवर आणि आईसमोर जाऊन उभी राहा. त्यावेळेस तो म्हणते की का आईसमोर का, तेव्हा तो म्हणत असतो की तुला आईने गुरुजींना दिलेला संरक्षा कवच दिलेला आहे ना, तो धागा बांधून ये जा, असं म्हणून बघा इथे नंदिनी आवरून मानिनी समोर आलेली असते. आणि त्यावेळेस मानिनी बघा काव्य आणि नंदिनी दोघींच्याही हातामध्ये तो संरक्षा कवच जो धागा आहे, मंत्रित जो धागा आहे, तो धागा बांधत असते. आता प्रेक्षकांनो यावेळेस काव्या बघा ते धागा सहल बांधण्यासाठी सांगते. त्यावेळेस मानिनी म्हणत असते की तुम्हाला वाटत असेल तर किती काळजी करते, पण अनुभवावरून सांगते ग, या दिवसांमध्ये खरंच स्वतःची खूप काळजी घ्यायला पाहिजे. आणि त्यावेळेस ते नंदिनी म्हणत असते की हो आई, आम्ही काळजी घेणार, पण आता मला खरंच आनंद निवासला जायला लागणार. आणि त्यावेळेस काव्या देखील म्हणते की मलाही क्लासला जायला लागणार. तेव्हा मानिनी म्हणते की बरं ठीक आहे, तुम्ही दोघीही जा, मी काही तुम्हाला घरात डांबून ठेवणार नाही, परंतु तुम्हाला आजपासून माझं सर्वच ऐकायला लागणार. आणि हो, यांनी ड्रायव्हर पाठवला आहे, तो ड्रायव्हर आणि ती गाडी दोन्हीही तुम्ही रोज घेऊन जायचं आहे आणि ड्रायव्हर बरोबरच घरी यायचं आहे, हे तुम्हाला ऐकायला लागलं. आणि तेवढ्यातच ती ड्रायव्हरला आवाज देते, त्याचं नाव रमेश असतं. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा ती ओळख करून देते की ह्या नंदिनी मॅडम आणि या काव्या मॅडम, असं म्हटल्यानंतर बघा तो म्हणतो की हो, मला सरांनी दोघींचेही नंबर पाठवून ठेवलेले आहेत. आता प्रेक्षकांनो यावेळेस नंदिनी काव्याला म्हणत असते की चल काव्या निघूयात का, असं म्हटल्यानंतर काव्या म्हणते की नाही, मला थोडं उशिरा यायचं आहे, तासाभराने मी येणार आहे, तोपर्यंत तू जा. आता प्रेक्षकांनो यांचं बोलणं बघा इथे वसुंधरा चोरून ऐकत असते. आणि त्यावेळेस ती म्हणत असते की नजर तर लागणार काव्याला, परत ती म्हणते की सॉरी काव्याला नाही, काव्याच्या बाळाला. तर आता प्रेक्षकांनो उद्याचा भाग खरंच खूप पाहण्यासारखा असणार आहे, कारण विजय जो आहे तो विजय जोरदार गाडीचा धक्का आहे ते काव्याला देत असतो आणि तिच्या बाळाच्या बाबतीत काही अघटित घडणार आहे का, आपण हे उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि प्रेक्षकांनो जो संरक्षक कवच धागा आहे तोही घरातच पडलेला आहे, तर उद्या काव्याचा जीव वाचेल का हे आपण पाहणार आहोत. प्रेक्षकांनो तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी आपल्या या अश्विनीज मधुरवाणी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.